चॅलेंज ते देतील. पहिला बॉल ड्राईव्ह केला. पहिल्या बॉलला आपण पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत. एका धावेनं स्कोर कार्डवरती आपण धावफलक पाहतात. 1 रन. आफ्ताब एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आकाश घरत डोंगरपड्याचा खेळाडू आहेत. बॅकफुटला गेलेलं का त्यानं चुनूला मात्र ड्राईव्ह केलं, ढकलून दिलं. सिंगल तिथे देखील मी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. दे दनादन चौकार मैदानावरती आफ्ताबच्या बॅट मधून. तीन बॉलचा काही संपला. धावा धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. आणखीन एक बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जोपर्यंत विकेट किपर जाऊन घेऊन येतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 7. 4 बॉलचा काही संपलायत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर आणखीन एक सिंगल. 4 मध्ये आतापर्यंत 7 आल्यात. 2 बॉल बाकी आहेत. भूपेश यांच्या षटकामध्ये. भूपेश पुन्हा तयार आहेत षटकातील पुढचा बॉल घेऊन. भूपेशचा बॉल फटका चांगला खेळलाय, परंतु काय फिल्डिंग. बॉल लढवण्यात आलाय वेगळ्या कॉन्फिडन्स, वेगळ्या अंदाजामध्ये ही लढत सध्या मैदानावरती तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल बाकी आहेत. रन झाला 8. लास्ट बॉल. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉल लढवण्याचा प्रयत्न केलात. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट केली जाईल. 1 ओव्हरचा काय संपलाय. रन झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. थँक्यू. 1 ओव्हरचा केस संपला. 9 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होतात. गोलंदाज येत आहेत उमेश. सेकंड ओव्हर घेऊन उमेश आलं. आफ्ताब. पहिला बॉल आपण पाहिला तर आफ्ताबनं फक्त ड्राईव्ह केला, ढकलून दिल्यात. कंडिशन जाणतायत. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 10. 10वे प्रतिनिधी म्हणून सध्या किरण आहेत. किरू 1.1 ओव्हर्स 10 रन. फटका कडक खेळलाय. चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. आकाश घरत यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू सो मच. मिसफील्ड तिथे मात्र पाहायला मिळाली. त्याचा फायदा घेतला चौकारामध्ये. रन झाला 14. आणखीन एक बॉल आता फक्त ढकलून दिलाय. स्लाइस केलं. माहित आहेत योग्य रीतीने कसं क्रिकेट खेळलं जात आहेत. शांत डोक्याने कसं क्रिकेट खेळलं जात आहेत हे अगदी ठाऊक आहेत आकाश यांना आणि ते मैदानावरती दाखवत आहेत. रन झाल्यात 15. 1.3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 15. उमेश तयार. उमेश समोर आपण पाहिलं तर आफ्ताब हलक्या त्यानं चेंडूला पुन्हा मात्र ढकलून दिलात. तिथेही सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. धावा. उमेश तयार. उमेश समोर आकाश. फटका चांगला खेळलाय. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या जवळ चाललाय आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. आकाश घरत यांच्या बॅट मधून 4. थँक्यू.
तडाकेबाज बेधडक कडक बॅटिंग सध्या आकाश करतायत. रन झाल्यात 20 मोरेगाव संघाच्या. आणखी नेक्स्ट स्ट्रोक खेळलाय तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. सरासरी 12ची आणि 12च्या सरासरीनं मोरेगाव चॅलेंजर संघानं धावफलक मात्र वेगाने पुढे चालू ठेवलाय. 24 रन. पाव प्ले मैदानावरती सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये तर पॉवर दाखवलंय आकाश आणि दुसऱ्या बाजूला अफ्ताब यांनी. अफ्ताब कळतात 6 मध्ये 9 वरती, आकाश कळतात 6 मध्ये 15 वरती. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. बाहेरून मोरेगाव संघाचे खेळाडू आहेत सांगतात आता सर्व काही ठीक सुरू आहेत, जास्त काही करायचं नाहीत. अक्षय डोंगरपाडा संघाचे आणखीन एक गोलंदाज दाखल होत आहेत. नितीनचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, फटका खेळलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 25. 8 मिनिटांचा अवधी राहिलेत. ही 2 षटके तुम्हाला फेकायचे आहेत. पुढला गेले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चुनानी बॅटचा संपर्क तितका परफेक्ट नाहीत, त्यामुळे आकाशला सांगितलं थांबण्याची गरज आहे. 25 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, परंतु फिल्डिंग चांगली केलाय. बॉल लढवलाय. जो बॉल सीमारेषेच्या जवळपास बाहेर जात होता त्या बॉलला स्टॉप करण्यात आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 1 ने वाढत असताना 26. 3 बॉलचा केस संपला. 3 बॉल शिल्लक. 3 बॉल झालेत. एक सिंगल, एक डॉट, एक सिंगल. पुढचा बॉल पुन्हा कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा चूक घडलाय. चेंडू सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. सध्या आमचे किरू खुश आहेत. डोक्यावरती त्यांच्या कोल्ड्रिंकची बॉटल आहेत. स्प्राईट थंड थंड. 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. फिल्डिंग जर पाहिलं तर खराब. आणखीन एक स्ट्रोक मात्र लगावण्यात आला, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 31. लास्ट बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 आल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, हे विशेष आहे. शेवटचा बॉल. आकाश स्ट्राईक एंडला. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय. समोर भिरकावण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट मात्र वेगाने पाहायला मिळाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. एक संगीत घेऊया आणि येऊयात शेवटच्या षटकासाठी. त्यानंतर होईल टॉस स्वास्तिक आणि साई सिद्धी स्पोर्ट्स मध्ये. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 32. शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी असतील. अफ्ताब 9 चेंडूमध्ये 15, आकाश 9 चेंडूमध्ये 17. दोघेही बराबरीच आहेत. स्वीप केला बॉलला. फटका छान खेळला. रन घेण्याचा प्रयत्न. अतिरिक्त रन मिळण्याचे चान्सेस आहेत. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. फिल्डिंग तर केली होती, परंतु त्या ठिकाणी 1+1 एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. काल आपण 43-44 पाहिल्यात. काल आपण 46-47 पाहिल्यात. आज काल 34-35 पाहिल्या होत्या. आता 34 झाल्यात. हार्दिक तयार. समोर आकाश. आणखीन एक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळण्यात आला. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी मेल. बॅकअप चांगला आहे, त्यामुळे थांबावं लागेल. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. आणखीन एक बॉल. पंचाने मात्र नो बॉल खेळवलाय. रन घेण्याचा प्रयत्न तर मैदानावरती झालाय. 9+1 एकूण 2 धावा वाढणार आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमने आता आपण पाहिलं तर 3ऱ्या पंचांकडे दाद मागितलेत. 3रे पंच येत आहेत.
नो बॉल. प्रीहिट. रन झाला 37. 4 बॉल बाकी आहेत. हार्दिक तयार, समोर आकाश. 37. कडक स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय तिथून मात्र आता पंचांचा सिग्नल पाहूयात. या बॉल वरती मिळतात धावा 4. चौकार. साजनी माझ्या बाया भुकल्यान ग, साजनी माझ्या बाया भुकल्यान ग, साजनी माझ्या बाया भुकल्यान. थँक्यू. रन झाल्यात 41. 41. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 41 धावा झाल्यात. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समोर मात्र भिरकावला रन घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 42-42. आकाश खेळतात 13 मध्ये 25. अफ्ताब खेळतात मैदानावरती 10 मध्ये 16. हार्दिकने 4 मध्ये 10 आतापर्यंत रन दिलेत. भोरेगाव चॅलेंजर आणि अक्षय इलेव्हन डोंगरपाडामध्ये मॅच सुरू आहे. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक, परंतु आता बॉल लढवलाय. फेकी करण्यात आल्यात. पंचाने सांगितलं तिसऱ्या पंचांकडे दात. तिसरे पंच बिझी. डिसिजन नाव पेंडिंग. नॉट आउट. बॅटर पोचतात क्रीज मध्ये. त्यामुळे बरोबर ज्यावेळी आपण पाहिलं तर बॅट स्लाइस करण्यात आली बरोबर रनसंख्या 43. शेवटचा बॉल स्ट्राईकला आकाश. शेवटचा बॉल कशा प्रकारे असणार आहेत. लास्ट बॉल. मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट करण्यात आलं. एका जागेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. रन झाल्यात 44 आणि पार्टनरशिप 44 धाव्यांची पाहायला मिळालीत. आकाश घरत आणि अफ्ताब यांच्यामध्ये एक दर्जेदार पार्टनरशिप मात्र मैदानावरती उभारण्यात आले आहेत. 45 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. त्या ठिकाणी कॅप्टन उपस्थित राहा. स्वासिक आणि साई सिद्धी स्पोर्ट्स यांच्यामध्ये करूया टॉस. साजनी माझ्या बाया भुकल्यान, साजनी माझ्या बाया भुकल्यान गो, साजनी माझ्या बाया भुकल्यान गो. स्वयंपाक कर तू डाळा, हिऱ्या बिर्याणी चटणी वाढ. स्वयंपाक कर तू डाळा, हिऱ्या बिर्याणी चटणी वाढ. देवाला बघताना वाटते ग बाया, देवाला बघताना वाटते ग. अगं साजनी माझ्या बाया भुकल्यान ग, साजनी माझ्या बाया भुकल्यान ग. मॅचला सुरुवात. त्या ठिकाणी टॉस करत स्वासिक आणि साई सिद्धी कॅप्टन पोचलत.
पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर असणार आहेत 45 धावेंचं. मारुती पेडमकर सर, आपण टॉस करून घ्या. त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेत. टार्गेट 45 धावेचं सर. टायमर सेट झालेत. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. पहिलं षटक हाताळण्यासाठी नितेश, स्ट्राईक एंडला मयुरेश कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला उमेश. पहिला बॉल आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न, वेगाने रन मात्र मैदानावरती घेण्यात आलात. 1 रन कंप्लीट. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झाला. दुसरा बॉल, गोलंदाज तयार. नितेश क्लासिकल स्ट्रोक खेळलाय, परंतु बॉल लढवलं. फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. सुरुवातीला आपण पाहिलं तर अक्षय डोंगरपाडाकडून काही मिस्टेक घडल्या फिल्डिंग मध्ये. थोडीशी फिल्डिंग खराब झाली, त्याचं कारण रन बनवण्यात आलं. 45 टार्गेट ठेवण्यात आलं. आता सुरुवात चांगली केलं मोरेगाव चॅलेंजरनं फिल्डिंग मध्ये. 2 मध्ये 1. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. बॅटर बीट झालं उमेश. तीन बॉलचा काही संपला. धावसंख्या 1. पुढचा बॉल फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. उमेश यांना परतावा लागला माघारी. गॉन. चार बॉलचा खेळ संपला. 1 रन 1 विकेट. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहे. पुढचा बॉल पुण्याचा ड्राईव्ह केला. फटका छान, परंतु फिल्डिंग वा. मैदानाच्या चारही बाजूने टाळ्यांचा गजर या क्षेत्ररक्षकासाठी होतोय. यश यांच्यासाठी टाळ्यांचा गजर मात्र पाहायला मिळाला. काय फिल्डिंग केलं यशने. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जो बॉल बाउंड्री लाईनच्या पार जात होता त्याच बॉलवरती झेप घेण्यात आली. अडवला बॉलला आणि दाखवून दिलं मी एक चांगला खेळाडू, एक चांगला फिल्डर आहे. पुढचा बॉल पुण्यात मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आपण नो बॉल नो आलाय. फायदा तितका काही जास्त झाला नाही, परंतु नो बॉल आलाय. रन 3. फ्री हिट खाली राहिल्या पडल्यानंतर, त्यामुळे षटक संपेल मैदानावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 3-18 मध्ये करायचे 42 रन. थँक्यू मारुती सर टॉस करा त्या ठिकाणी. साई सिद्धी आणि स्वास्तिक आणि साई सिद्धी स्पोर्ट्स मध्ये आपण टॉस करून घेऊयात. 1 ओव्हरचा खेळ संपला. रन 3-18 मध्ये करायच्यात 42. सेकंड ओव्हर. पहिला बॉल आकाशचा ड्राईव्ह केलाय. सन्मान देण्यासाठी भाग पडल्यात. एका सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. रन झाला 4. 17 मध्ये करायच्यात आणखीन 41. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आकाशची आपण इनिंग पाहिलीत. चांगली बॅटिंग त्यानं केली. अफ्ताबनं त्यांना चांगली साथ दिलीत. हे दोन्ही खेळाडू स्पेशल राहिलेत मोरेगाव चॅलेंजर्सचे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चुकलात. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. चौकार. थँक्यू. रन 8. थोडस पुढे बॉलला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटी डबल माइंडिंग राहिलेत आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. 16 मध्ये 37. आणखीन एक बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलची फेकी करतायत. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि पंचाने सांगितलंय 3रा पंचांकडे दाद मागण्यात आल्यात. डिसिजन नाव पेंडिंग. लाल मिरची हिरवाडी आठवण आली तो फटका उभे. लाल मिरची
दिवशी हिरवा दे आठवण आली तर विनोदला भेट नट आउट. बॅट्समन सेफ मैदानावरती असणार आहेत. 16 मध्ये रन करायचे अजूनही जवळपास 15 मध्ये अजून करायचे 36. 15 मध्ये 36. पुढचा बॉल आकाशनं मात्र बॉलला स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळालीत. स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. 14 मध्ये करायच्यात 35. पुढचा मॅच रंगेल स्वास्तिक आणि साई सिद्धी स्पोर्ट्स या दोन टीम दरम्यान. टॉस केला जाईल मारुती पेडमकर साहेबांच्या शुभ असते त्या ठिकाणी. अमित दादा चौधरी यांच्या शुभ असते टॉस केला जाईल. थँक्यू. 13 मध्ये 31 करायच्या. सध्या आमचे एडिटर डीबीएनचे नयन खुश आहेत, जयेश पण खुश आहेत, केवल पण खुश आहेत. प्रत्येकाचं आवडतं गाणं आहे. 13 मध्ये 31 उलटा पुलटा मामला आहे. 13 ला उलट 31. फटका खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, बॉल अडवलाय, फिल्डिंग चांगली केलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत. 12 रन करायचे 30. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत किमान 15 धावा तुम्हाला ओव्हरमध्ये घ्याव्या लागणार आहेत. 12-30. ओ पहिला बॉल नो बॉल. नो +1 नो +1. एकूण 2 धाव संख्या आता तिथे वाढण्यात आलेली आहेत. बारा मध्ये 28 ची गरज. फ्री हिट असणार आहे. मॅच बदलू शकते का पाहूयात. पुढचा बॉल पुण्यात आपण पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न करायचा पण नाही, थांबवण्यात आला आहे. अकरा मध्ये 27 धावेचं लक्ष असणार आहे अजूनही. मयुरेश एका बाजूला. 8 मध्ये 12 मयुरेशने बनवले आहेत. फटका चांगला खेळलाय, चेंडू मात्र चाललाय परंतु बॉल अडवण्यात आलाय. चांगली फिल्डिंग, विकेट जाण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मिळत असताना पाहायला मिळतात. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. आदरणीय किशनदादा जोशी यांना विनंती सर, समाजसेवक आपल्या शुभ असेल. टॉस मयुरेश आउट आहेत.
किसन दादा जोशी यांच्या शुभ असेल टॉस. समाजसेवक आहेत, दोन्ही कॅप्टन पोहोचलेत. स्वास्तिक साई सिद्धी स्पोर्ट्स टॉस. दहा मध्ये 27 धावांचं लक्ष असणार आहे. गोलंदाज तयार, समोर यश. नो बॉल मैदानावरती आलाय. बॉल तिथून मात्र चाललाय. पंचाचा सिग्नल. या बॉल वरती एकूण 5 रन. चौकार प्लस नो. पहा मॅच बदललेली आहे. अचानकपणे या मॅच मध्ये रंगत आलंय. 10 बॉलचा खेळ, 22 धावांची गरज होऊ शकतात. आज अशा मॅचेस आपण पाहिल्यात. येत्या 3 दिवसामध्ये देखील आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आजही त्या गोष्टी घडू शकतात. शेवटची 5 मिनिटं या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. लक्ष असेल 10 मध्ये 22 धावांचं. पहा मॅच रंगलाय. पुढचा बॉल फ्रीटचा बॉल खेळलाय, समोर खेळलाय, परंतु त्या ठिकाणी आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. थँक्यू. आता विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी भाग पाडलाय. पहा येणारे बॉल 9 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष. मॅच बदललाय, सामना बदललाय. यश आले जसे तशी ही मॅच बदललेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रोहन स्ट्राईकला यश. आणखीन एक स्ट्राईक समोर खेळलाय, परंतु फिल्डिंग सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल लढवण्यात आलाय. असं क्षेत्ररक्षण केलं तर कदापि मॅच थोडं वेगळं चित्र होऊ शकत आहे. वाईट बॉल. मॅचची कहाणी बदललाय. 8 मध्ये करायच्यात 16. 8च्या डबल 16. पुढचा बॉल पुन्हा ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. समीकरण मात्र आपण पाहिलं तर वारंवार बदलत आहेत. 7 मध्ये 15 करायचे आहेत. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा जिंकवण्याच्या तयारीमध्ये घेऊन जाऊ शकतोय. एक चांगला बॉल मोरेगाव चॅलेंजरला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतोय. शेवटचा बॉल दोघांसाठी निर्णायक, दोघांसाठी विशेष. स्ट्राईकला यश. 7-15. फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट प्राप्त होईल. 6 मध्ये करायच्यात 15 रन. थँक्यू. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 15 धावांचं लक्ष मैदानावरती असणार आहे. येणारे बॉल 6 मध्ये करायचे रन 15. पुढचा मॅच रंगेल स्वास्तिक आणि साई सिद्धी मध्ये. त्याच्यानंतर टॉप 5 तिथे लढती होतील. सोडून दिल्या बॉलला पंच सांगतायत चांगला बॉल मैदानावरती पंचाने सांगितलाय. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूचा वापर केला तर भाई पंच तिसऱ्या पंचांकडे वळतायत. चला
डिसिजन पंच तर आता जागेवरती देतील, परंतु आणखीन एका गोष्टीवरती चर्चा रंगलं. काय गोष्टीवरती रंगलं ते आता पंच पाहणार आहेत.
डिसिजन पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत क्लिअर केलं जाईल. अंपास स्क्वेअर लेग अंपायर. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. व्हाईट प्लस 2 धाव्यांची जी पॅनल्टी आहे ती मात्र या ठिकाणी ऍड करण्यात आहे, त्यामुळे त्या 2 धावा कट होतील. लक्ष्य 6 मध्ये 13. 12 6 मध्ये 12चं लक्ष असणार आहेत. मॅच रंगला आहेत. अचानकपणे एका वेगळ्या मोडवरती मॅच आलाय. पाहूया त्या मॅच मध्ये घडणार काय. शेवटचे 6 बॉल रन करायच्यात मैदानावरती. 12 गोलंदाज तयार, बॅट्समॅन तयार. एका बाजूला रोहन. चांगला बॉल टाकला. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. टाळ्यांचा गजर आता मात्र सुरू झालाय. लक्ष मैदानावरती असणार आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक. रन करायच्यात 12. चढलाय पारा या मॅचचा सध्या प्रेक्षकांमध्ये. 5 मध्ये 12. चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. लक्ष 4 मध्ये 8 धाव्यांचं असणार आहे. वेळ पाहिले तर वेळ सध्या आपण पाहिलं तर शेवटचा 1.5 मिनिट बाकी आहे. 1 मिनिट 30 सेकंद या ठिकाणी बाकी असणार आहेत. 4 बॉल मध्ये 8 धावेचं लक्ष. रंगलेला मॅच. स्ट्राईक एंडला रोहन. काय या मॅच मध्ये इतिहास घडवणार का पाहूयात. ओ मिस केलाय. 3 मध्ये आता करायच्यात 8. आता टाळ्यांचा गजर झालाय. मोरेगाव संघ चॅलेंजर संघाच्या बाजूने. 3 मध्ये 8 धावेचं लक्ष असणार आहे. शरणाला रंगारंगाला बदलणारी मॅच. 3 मध्ये 8. गोलंदाज तयार. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. बॉल अडवलाय. हे सर्वाधिक महत्वाचं आहे. मॅचचं रूपरेषा पुन्हा बदललाय. 2 बॉलचा खेळ बाकी. 7 धावेची गरज. शेवटची 40 सेकंद बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 7 धावा मात्र या ठिकाणी केल्या जातील का पाहूयात. निर्णायक बॉल. फटका तर खेळलाय परंतु नाही संपर्क तितका चांगला. शेवटच्या बॉलवरती 7 धावेची गरज. 1 बॉलवरती 7 रन. सोमनाथ. आणि हा सामना मात्र मैदानावरती जिंकलाय टीम मोरेगाव चॅलेंजर्सनं. अभिनंदन असेल मोरेगाव चॅलेंजर्सचं. हार्ड लक टीम अक्षय 11 डोंगरपाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार असणार आहेत.